नमस्कार, कर्नाळ हस्तक बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। पनवेल परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता व तहसील कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन केले, परंतु या पीडित शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता। पनवेल परिसरात शेतजमिनींना सोन्यापेक्षाही जास्त भाव आल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकाव्यात यासाठी दलालांची टोळी कार्यरत झाली असून हे दलाल शेतकऱ्यांनी जमिनी विकाव्यात म्हणून त्यांच्यावर सर्व प्रकारचे दबाव टाकत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत। पनवेल परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात स्थायिक आहेत। या शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन शेती आहे, त्यामुळे शेतीमध्ये धान्य पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतकरी करीत आहे। परंतु नवी मुंबई पनवेल परिसरात विमानतळ निर्मिती घोषणा झाल्यापासून पनवेल परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे व जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। बिल्डर व व्यापाऱ्यांची नजर या जमिनीवर असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। यासाठी दररोज नवनवीन योजना बनत आहेत। नवीन कंटेनर यार्ड, वेअर हाऊस पनवेल जवळील गावांमध्ये सुरू झाले आहेत। यामुळे स्थानिक ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी मिळणार असली तरीही शेतकरी आपल्या जमिनी विकण्यास तयार नाहीत। सध्या अशीच परिस्थिती पनवेल जवळील गावांमध्ये दिसून येत आहे। शेतकऱ्यांनी जमिनी विकाव्यात यासाठी अनेक दलालांकडून दबाव येत आहे। तसेच या दलालांना राजकारण्यांचा वरदहस्त असल्याने हे दलाल शेतकऱ्यांना त्रास देत आहेत। या समस्यांमुळे सोमटणा गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन केले, परंतु तहसील कार्यालयासमोर या शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी कोणी उपस्थित नव्हते। तहसीलदार डॉक्टर संदीप माने हेही उपस्थित नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न पीडित शेतकरी विचारत आहे। प्रदर्शनाप्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी उपस्थित शेतकऱ्यांशी बातचीत केली। यावेळी अमृतराव गोकुळचंद जोशी यांनी आपली शेती नापीक झाल्याचे सांगून लॉजिस्टिक कंपनीने मातीचा भराव केल्यामुळे आमच्या जमिनी दलदल झाल्या असून शेतीत पाणी जमा होत आहे, त्यामुळे शेती करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले। सोमटणे गावात इंडो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक मद्रासहून आलेले आहेत आणि ह्या लोकांनी तिथे अंदाजे 11 एकर जागेमध्ये जमीन खरेदी केली आहे आणि जमीनचे आजूबाजूचे जितके शेतकरी आहेत, समजा पूर्व साईडला, दक्षिण साईडला, त्यांचा जो शेतीचा जो पाणी जाते पावसातला, म्हणजे पाणीच्या आपले प्रवाहात जाते, जिथे त्यांना खाली जायला स्थान भेटेल तिथे शेतकऱ्याने छोटे छोटे रस्ते ठेवलेले आहेत एकमेकांच्या शेतात। पण आता ह्या लोकांनी तो जमीन खरेदी केल्यामुळे तिथे दगडी भिंत बांधली आहे आणि ते पावसाच्या नैसर्गिक वाटे जाणारा जो पाणी आहे ते त्यांनी अडवून ठेवला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे। ह्या लोकांना हे दूसरा मोर्चा है, यांना बारंबार किस तरह की नुकसान हो रही है ये बताएं। नुकसान किस तरह से हो रहा है? पानी आधी किसी की आधी खेती मर गई है, किसी की पौनी खेती मर गई है। उनको पानी नहीं मिल रहा, उनकी खेती पानी नहीं, पानी ज्यादा बढ़ गया क्योंकि पानी बारिश का आगे निकला नहीं। अच्छा। और उनकी खेती डूब गई उसके अंदर और डूबने से उनका खेती का नुकसान हो गया। जानना चाहूँगा कि अगर आप सबों की मांगे अगर नहीं मानी जाती, हाँ, तो अब आगे आपका क्या करना चाहेंगे? आगे हम फिर जन आंदोलन करेंगे, उपोषण करेंगे, दूसरा क्या कर सकते हैं? हम लोग गुंडे बदमाश तो है नहीं। जो प्रजातांत्रिक तरीके से जो हमारा हक है तो हम मांगेंगे इनसे। हम ना दगड़ मारते हैं, ना पत्थर मारते हैं, ना गाड़ी निकालते हैं, ना जो सही पिक्चर है वो हम पब्लिक के सामने लाना चाहते हैं। मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी होत आहे व ही जागतिक समस्या सोडविण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, परंतु भारतात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर घसरत आहे। काही वर्षात मुलींच्या अल्प जन्मदरामुळे मोठ्या सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या समस्येला केवळ आपणच जबाबदार आहोत। मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जागतिक बालिका दिन 24 सप्टेंबर रोजी साजरा करून जनजागृती करण्यात येत आहे। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रसारमाध्यम व इंटरनेटच्या माध्यमातूनही प्रभावीपणे मोहीम सुरू आहे। फेसबुकवर प्रसारित झालेली या संबंधीची अशीच एक शॉर्ट फिल्म आपणासाठी सादर करीत आहोत। बहू, मुझे लड़का ही चाहिए। माँ, माँ, माँ,
माँ, माँ, अभी तो भगवान ने मेरे हाथों पे किस्मत की लकीरें भी नहीं बनाई और उनसे पहले ही आप सबने मेरी तकदीर का फैसला सुना दिया। माँ, मुझे जी लेने दो, अपनी कसम, मैं आपको कभी तंग नहीं करूंगी। जब खाना खाने के बाद आप सब मीठा खा रहे होंगे, तब मैं रसोई में जाकर सारे बर्तन साफ कर दिया करूंगी। माँ, मेरी स्कूल फीस की चिंता मत करना, मैं भैया की किताबों से अपने आप ही पढ़ लिख जाऊंगी। और हाँ, पापा से कहना मेरे दहेज की चिंता ना करें, मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी। अगर फिर भी आपको लगता है कि मैं आप पर बोझ बनूंगी, तो आप इस ऑपरेशन पर भी खर्चा मत करना। मैं ही भगवान जी से कह दूंगी कि मेरी माँ मेरा मरा मुंह देखे। बहू, क्या सोच रही हो? घर चले? नन्ही परी के स्वागत की तैयारियां भी तो करनी है ना। रायगड जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धांचे मुंबई चर्चगेट येथील हॉकी असोसिएशन ऑफ महिंद्रा स्टेडियम येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत खारघर, कळंबोली, पनवेल तसेच रसायनी परिसरातील शाळांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये सेंट जोसेफ हायस्कूल कळंबोलीच्या संघाने विजेतेपद पटकावले। रायगड जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धांचे मुंबई चर्चगेट येथील हॉकी असोसिएशन ऑफ महिंद्रा स्टेडियम येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत खारघर, कळंबोली, पनवेल तसेच रसायनी परिसरातील शाळांनी सहभाग घेतला होता। या हॉकी स्पर्धांमध्ये मुले तसेच मुलींच्या संघांनी सहभाग घेतला होता। सेंट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कळंबोलीच्या मुलींच्या हॉकी संघाने संजीवनी इंटरनॅशनल स्कूल खारघर या संघावर 3-1 अशी मात करीत विजय संपादन केला। प्रगती पोल, नियाना सिन्हा, रेणुका हंचाटे यांनी प्रत्येकी 1 गोल मारून सेंट जोसेफ स्कूलला विजेतेपद मिळवून दिले। तसेच सेंट जोसेफ हायस्कूलच्या 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रिया स्कूल रसायनी संघाचा 1-0 असा पराभव करून ही हॉकी स्पर्धा जिंकली। विष्णू नायर, राजीव राल, सोहिल जालघर यांनी प्रत्येकी 1 गोल मारून सेंट जोसेफ स्कूलला विजय मिळवून दिला। एपीएमसी पोलिसांनी एका टेम्पो चालकाला अटक करून ताब्यात घेतले आहे। हा टेम्पो चालक 98,884 रुपयांचा खाद्यपदार्थांचा माल घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता। एपीएमसी मार्केटमध्ये खाद्यपदार्थ विक्रीचा होलसेल बाजार आहे। या ठिकाणाहून दररोज लाखो रुपयाचा खाद्यपदार्थांची विक्री होत आहे। या ठिकाणाहून अनेक घाऊक व्यापारी सामान खरेदी करून व्यवसाय करीत आहेत। या मार्केटमध्ये शेकडो टेम्पो चालक आहेत जे मुंबई, नवी मुंबई, रायगड पर्यंत खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करतात। एका व्यापाऱ्याने होलसेल खाद्यपदार्थ खरेदी करून टेम्पोमध्ये तांदूळ, गहू, तुपाचे डबे, काजू, बदाम आदी सामान भरले व एकूण 98,884 रुपयाचा माल सप्लाय करण्यास पाठविला होता। परंतु हे सामान घेऊन टेम्पो चालक फरार झाल्याने व्यापाऱ्याने एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांच्या तपासात माहिती उघड झाली की हा टेम्पो चालक खाद्यपदार्थ कमी किमतीत विकून पसार झाला आहे। या संपूर्ण घटनेविषयी एपीएमसी पोलीस स्टेशनचे एपीआय शिरीष पवार यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। एपीएमसी पुलिस स्टेशन में केस दर्ज है, सीआर नंबर है 185/2011। उसमें एक आरोपी दिलुभा जडेजा को हमने अरेस्ट किया है। इसकी हकीकत ऐसी है, दिलुभा जडेजा एक टेम्पो ड्राइवर है। इसके कब्जे में व्यापारी जो धान्य मार्केट में गाड़ा नंबर
A20 व्यापार करता है, उसमें उसको एक भरोसे से 98,000 का किराना माल, उसमें आटा, तेल, बादाम, काजू ये सब भर के लोनावाला भेजने के लिए दिया था, मगर उसने वहाँ पहुँचाने के बगैर रास्ते में बीच में कहाँ तो बेच के वो अपने फायदे के लिए उसका पैसा दे दिया। इस बारे में हमारे पास केस दर्ज है। जब केस दर्ज हुआ तो उसको हमने आरोपी को अरेस्ट कर लिया। इस केस में तकरीबन अभी 80% माल हमने रिकवर कर लिया है। आरोपी को 21 तारीख को अरेस्ट कर लिया है, 25 तारीख तक अपने पुलिस कस्टडी में है। सर, ये जानना चाहेंगे जैसे आरोपी को हिरासत में लिया है, उन्होंने इस तरह की कारगुजारी को पहले भी अंजाम दिया है कभी, तो कई मामले दर्ज है उसके खिलाफ? अभी तक हमारे इन्वेस्टिगेशन में ऐसा कोई रिवील नहीं हुआ है कि उसने पहला कुछ किया है। सर, इसने जो इस तरह की कारगुजारी को अंजाम दिया है, घटना को अंजाम दिया है, जानना चाहेंगे उसके पीछे क्या मंशा क्या रही है उसकी? पैसा कमाने की मंशा है, बाकी कुछ नहीं है। पोलीस या आरोपींकडून अधिक तपास करीत असून आरोपीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे। तायक्वांडो असोसिएशन ऑफ रायगड, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट काउन्सिल अँड न्यू हॉरायझन पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धांचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते। या स्पर्धा न्यू हॉरायझन पब्लिक स्कूल येथे संपन्न झाल्या। तायक्वांडो असोसिएशन ऑफ रायगड, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स काउन्सिलिंग अँड न्यू हॉरायझन पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन शनिवारी नवीन पनवेल येथील न्यू हॉरायझन्स पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते। ही स्पर्धा 14, 16 व 17 वयोगटामध्ये खेळविण्यात येत आहे। या तायक्वांडो स्पर्धेत जवळपास 650 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे। या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना कन्ना स्पोर्ट्स अकॅडमी येथे होणाऱ्या मुंबई विभागीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवडले जाणार आहे। या स्पर्धेविषयी तायक्वांडो खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांनी अधिक माहिती दिली। तायक्वांडो या ऑलिम्पिक खेळाचं जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामधील जवळपास 600-650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। ही स्पर्धा 14, 17 आणि 19 वयोगटामध्ये आणि 58 वजनी गटामध्ये ही स्पर्धा इथे संपन्न होत आहे। आणि याच्यातून जे विजयी स्पर्धक आहेत, सुवर्ण पदक विजेते खेळाडू आहेत, ते कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे विभागीय जी स्पर्धा होणार आहे, मुंबई विभागीय स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपलं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे। आणि तायक्वांडो या ऑलिम्पिक खेळाचं जसं वलवंटात जसं पाणी शोधायचं तसं आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये खेळाडू शोधलेले आहेत आणि तयारसुद्धा केलेले आहेत। राष्ट्रीयमध्ये सुद्धा सुवर्ण पदक विजेते आहेत आणि आपलं एक टार्गेट आहे का एक तरी आपला रायगड जिल्ह्यामधला खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत जावं, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्याच्यामध्ये जे विजयी स्पर्धक आहेत त्यांना स्कॉलरशिप दिली जाते। आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा या खेळाकडे लक्ष घातलेलं आहे। ज्या झारखंडला राष्ट्रीय स्पर्धा झाल्या त्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंना 3 लाख रुपये, सिल्वरला 2 लाख रुपये आणि ब्रॉन्झला 2 लाख। भारतात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर घसरत चालला आहे। 100 मुलांमागे मुलींचे प्रमाण अवघे 88 आहे। या घसरत्या जन्मदरामुळे भविष्यात मोठ्या सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणार आहेत। मुलींचा घसरता जन्मदर ही नैसर्गिक आपत्ती नसून मानव निर्मित आपत्ती आहे। प्रत्येक आईला ती स्त्री असून सुद्धा केवळ मुलीसाठी हुंडा द्यायला लागू नये व मुलासाठी हुंडा मिळावा याच हेतूने मुलीची गर्भातच हत्या केली जाते। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी व जनजागृतीसाठी 24 सप्टेंबर हा बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे। 24 सप्टेंबर या जागतिक बालिका दिनाचे औचित्य साधून शेकापा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा श्वेता भैरा यांच्या वतीने तक्का येथील मराठी प्राथमिक शाळेत वह्या वाटप करण्यात आले। या प्रसंगी नगरसेवक सुनील भैरा, शेकापा महिला आघाडी शहर अध्यक्षा श्वेता भैरा, प्रणित भैरा आदी मान्यवरांसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। नेरूळ येथील सेक्टर 29 येथे सिडकोने शेकडो कर्मचारी व मोठा पोलीस फौजफाटा घेऊन अनधिकृत भाजी मार्केटवर तोडक कारवाई केली होती व अनधिकृत भाजी विक्रेत्यांना हटवले होते। परंतु आज पुन्हा या भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरू करून जागा बळकावली आहे।
नेरूळ सेक्टर 29 येथे सिडकोने आपल्या तोडक कारवाई पथकासोबत मोठा पोलीस फौजफाटा घेऊन फळ व भाजी विक्री मार्केटवर कारवाई केली। यामध्ये अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली। परंतु 24 तासानंतर आज या भाजी विक्रेत्यांनी व व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा आपला व्यवसाय सुरू केला आहे। संपूर्ण फुटपाथवर भाजी व फळ विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केल्याने नेरूळ स्टेशन परिसरात येण्या जाणाऱ्यांना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे। तसेच भाजी विक्रेत्यांनी पुन्हा एकदा तोडलेली दुकाने बांधण्यास सुरुवात केली आहे। या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी एका महिला भाजी विक्रेत्याशी बातचीत केली असता त्यांनी सिडको विरुद्ध संताप व्यक्त केला। जो बच्चे का पढ़ाई नहीं, जिसको नौकरी नहीं, वो लोग क्या करेंगे, क्या खाएगा? बेरोजगार लोग क्या खाएगा? हमें बोलना चाहते हैं सिडको के चाहिए था तो आगे नोटिस देना चाहिए था, किधर जगह देना, भले थोड़ा थोड़ा दो पर सबको साथ देना मांगता है ना। अच्छा, एक बात देखने में ये आ रहा है कि जो कल तोड़क कार्रवाई हुई थी, आज फिर से लोग अपना जो है वही बाम्बू गाड़ रहे हैं, फिर से बना रहे हैं। तो आपको लगता है कि जिस तरह से सिडको ने तोड़क कार्रवाई की उसके बाद फिर से यहाँ पे दुकान बनाया जा रहा है? उम्मीद नहीं है, उम्मीद नहीं है अभी उम्मीद नहीं है। तोड़ने की वजह से देखा ये जा रहा है कि लोग फुटपाथ पे भी अपना कारोबार क्या करेंगे? जिसको नौकरी नहीं, जिसका बाल बच्चे भूखे रहने देंगे? जिसको नौकरी बेरोजगार लोग क्या करेंगे? छोटे छोटे जिसके बाल बच्चे हैं जो कुछ कर नहीं पाते, हमारे जैसे बुढ़े लोग अभी कहाँ कमाने जाएंगे? हम लोग बीमार लोग हैं, कहाँ जाएंगे अभी? ये बाल बच्चे, छोटे छोटे बाल बच्चे वाले कहाँ जाएंगे? तो ये भी तो सोचना चाहिए ना, इतना कार्य भी करता है तो ये भी तो सिडको वाले सोचना चाहिए ना। कुछ आश्वासन दिया गया? कुछ नहीं, कुछ नहीं, किसी तरह की कोई आश्वासन नहीं, कुछ आश्वासन नहीं, कुछ बोला नहीं। इतना लोगों का आज एक एक पेटी 20-20, 25-25 हजार का बना, सब पेटी तोड़ दिया। इतना सब कपड़े का माल सब पूरा बुलेट फिरा दिया, सबका नुकसान दिया। कौन भरपाई करने वाला है? सिडको भरपाई करेगा? कोई नेता, इधर का नेता कोई भरपाई करेगा? मैं आपसे ये जानना चाहूँगा कितने सालों से आप लोग यहाँ पे? हम लोग यहाँ पर 25 साल से मार्केट है हमारा। 25 साल से कोई भी कोई जगह पर रहता है 25 साल तो उसको कुछ तो भी किया जाता है कि नहीं? किया जाए भी। छोटे छोटे बाल बच्चे वाले कहाँ जाएंगे? कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायच्या असतील, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता आणि पुन्हा रात्री 8:30 वाजता। तोपर्यंत नमस्कार।